नमस्कार. मी डॉक्टर योगेश पतिंगी, सहाय्यक प्राध्यापक GS कॉलेज ऑफ कॉमर्स वर्धा. आजच्या मुद्द्यामध्ये आपण ज्या शीर्षकावर चर्चा करतोय, प्रिन्सिपल्स ऑफ सोशल ऑडिट, सामाजिक अंकेक्षणाचे मूलतत्वे. मागील काही कालावधीपासून सोशल ऑडिट इज ॲक्च्युली वन ऑफ द इम्पॉर्टंट वर्ड दॅट इज बीन कॉइन्ड. सामाजिक अंकेक्षण, because we had listened, we had heard about financial audit, management audit, cost audit, human resource audit, um, different types and different ways of doing audits are there, but it is actually related to internal environment of a business. But when you are talking about or thinking about societal influence on your business, stakeholders which are the part of the society which are affecting your business, then there is a need of audit of those things also, and that thing is called as a social audit. म्हणजे थोडक्यात एक सांगायचं म्हणजे तुमच्या व्यवसायाशी निगडीत असलेले जे घटक आहेत की जे समाजाचा भाग आहे, त्या समाजाचा आणि त्या समाजातील तुमच्याशी निगडीत असलेल्या स्टेक होल्डर्सचं जेव्हा तुम्ही अंकेक्षण करता, त्यांची जेव्हा तुम्ही चिकित्सा करता, दॅट थिंग इज कॉल्ड ॲज अ सोशल ऑडिट. पूर्ण समाजाची चिकित्सा म्हणा किंवा त्या समाजातील काही घटकांचं अंकेक्षण म्हणा की जे तुमच्या व्यवसायावर, तुमच्या व्यवसायातील वेगवेगळ्या घडामोडीवर प्रभाव टाकू शकतात, प्रभावित करू शकतात, दॅट टाईप ऑफ ऑडिट कॅन बी कॉल्ड ॲज अ सोशल ऑडिट. परत सोशल ऑडिट मागे खूप प्रत्येकाच्या भूमिका ह्या वेगवेगळ्या राहू शकतात, बट वी आर टॉकिंग फ्रॉम द अँगल ऑफ अकॅडमिक पर्पज दॅट this can be a definition which we can use in our education, that this is a social audit in which we are talking about stakeholders which are the part of our business. We are doing the audit of them. We are analyzing their activities which will bring a change in our business, which will affect our business. That is a social audit. त्याला आपण सामाजिक अंकेक्षण म्हणू शकतो. आता या सामाजिक अंकेक्षणाचे मूलतत्वे काय आहे, व्हॉट आर द प्रिन्सिपल्स ऑफ दिस सोशल ऑडिट, काय घटक आहेत, कुठल्या घटकांवर चर्चा व्हायला पाहिजे, सोशल ऑडिट कसं असलं पाहिजे, कशा पद्धतीनं ते झालं पाहिजे, त्याच्यामध्ये कशाचा समावेश असला पाहिजे, त्या सर्व मुद्द्यांची चर्चा आपण इथे करतो आहे. 8 मुद्दे आहेत. दिस इज अ पार्ट ऑफ युनिट नंबर 4, इंटरनॅशनल बिझनेस एन्व्हायरमेंट, इन्कॉम सेकंड इयर, 4th सेमिस्टर. पहिला जो मुद्दा आहे दॅट इज मल्टी पर्स्पेक्टिव्ह. एक मल्टी डायमेन्शनल तुम्ही म्हणू शकता, मल्टी पर्स्पेक्टिव्ह म्हणू शकता. विभिन्न अंगाने याची चर्चा व्हायला पाहिजे, विभिन्न अंगाने अंकेक्षण व्हायला पाहिजे. कारण जेव्हा तुम्ही समाजात जाता तेव्हा समाजाला तुम्ही एका दिशेने, एका डोळ्याने, एका अँगलनी, एका नजरेने, एका व्ह्यूनी पाहू शकत नाही. बिकॉज वेन यू आर अ पार्ट ऑफ सोसायटी, वेन यू आर इन अ सोसायटी, वेन यू आर लिव्हिंग अ बिझनेस अँड गोईंग इन अ सोसायटी, तुम्हाला तुमचा अप्रोच हा मल्टी पर्स्पेक्टिव्ह आणि मल्टी डायमेन्शनल असायला पाहिजे. कारण समाजामध्ये वेगवेगळे घटक आहेत, आपल्या देशामध्ये वेगवेगळ्या जाती, वेगवेगळे धर्म, वेगवेगळ्या ट्रॅडिशन्स, वेगवेगळे फेस्टिवल्स, वेगवेगळ्या गरजा, वेगळी उत्पन्नाची साधनं, उत्पन्नाच्या लिमिट्स, उत्पन्नाच्या मर्यादा, हे सर्व आपल्याला पाहायला मिळतं. दॅट्स वाय वेन यू आर डुईंग अ सोशल ऑडिट, जेव्हा तुम्ही समाजाचा अभ्यास करीत आहात तेव्हा तुम्हाला ह्या सर्व बेरजा आणि वजाबाक्या लक्षात ठेवाव्या लागतील. दॅट थिंग इज कॉल्ड ॲज अ मल्टी पर्स्पेक्टिव्ह व्ह्यू वेन यू आर टॉकिंग अबाउट अ सोशल ऑडिट. सेकंड थिंग, इट शुड बी अ कॉम्प्रेहेन्सिव्ह, सर्वसमावेशक असलं पाहिजे. प्रत्येक घटकाला घेऊन तुम्हाला सोबत चालावं लागेल. कारण जेव्हा तुम्ही पर्टिक्युलर एका समाजाचा अभ्यास कराल, तिथल्या घटकांचा अभ्यास कराल, तुम्हाला कुठलाही घटक सोडता कामा नये. म्हणजे जर तुम्हाला शेतकऱ्यांचा अभ्यास करायचा असेल तर शेतकरी नाही तर शेतकऱ्यांसोबत असलेल्या जनावरांचा, त्यांच्या शेतीचा, त्यांच्यावर अवलंबून असलेल्या परिवाराचा, या सर्वांचा अभ्यास तुम्हाला करावा लागेल. सो द सेकंड प्रिन्सिपल ऑफ सोशल ऑडिट इज दॅट इट शुड बी कॉम्प्रेहेन्सिव्ह नेचर. एका पर्टिक्युलर घटकाला घेऊन किंवा त्याच्याशी संबंधित असलेल्या इतर घटकांना सोडून जर तुम्ही अभ्यास करीत असाल किंवा अंकेक्षण करत असाल, ऑडिट करत असाल, तर दॅट विल नॉट बी अ कम्प्लीट ऑडिट, दॅट विल नॉट बी अ कम्प्लीट सोशल ऑडिट. थर्ड थिंग इज दॅट इट शुड बी पार्टिसिपेटरी. तुमचाही समावेश त्यामध्ये असला पाहिजे. एक वेगळी भूमिका घेऊन, स्वतःला तिथून दूर सारून जर तुम्ही एक त्रयस्थ नजरेने
एक थर्ड पार्टी जर ते तुम्ही करीत असाल तर आय थिंक यावर वेगवेगळी मतं राहू शकतात, पण तुम्हाला ते योग्य रिझल्ट, योग्य परिणाम मिळणार नाही. समाजामध्ये जाऊन त्या व्यक्तींचे, त्या गटाचे, त्या समूहाचे, त्या समाजाचे काय काय म्हणू शकतो आपण, त्याचे प्रॉब्लेम्स आहेत, त्यांच्या काय अडचणी आहेत, त्यांच्या विकासात काय अडथळे आहेत, जोपर्यंत तुम्ही त्यांचं जीवनमान जवळून पाहणार नाही, त्यांच्यात जाऊन ते अनुभवणार नाही, तोपर्यंत तुम्हाला तिथले प्रॉब्लेम्स, त्यांच्या समस्या दिसणार नाही. हे जेव्हा मी म्हणतो आहे तर दॅट थिंग इज कॉल्ड ॲज अ पार्टिसिपेटरी नेचर. बंद ऑफिसमध्ये बसून तिथे जर तुम्ही हे सगळं एक सेकंडरी डेटाच्या आधारे जर मांडणी करीत असाल तर तिथे कुठेतरी चुका होतील. काही प्रमाणात ते बरोबर राहू शकतं, पण सध्याची काय परिस्थिती आहे किंवा त्या एरियात काय पर्टिक्युलर परिस्थिती आहे ते तुम्हाला समजणार नाही. तेव्हा जेव्हा तुम्हाला समाजाच्या समस्या जाणून घ्यायच्या असतील तर तुम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल, तुम्हाला त्या घरोघरी जावं लागेल, त्यांना विचारावं लागेल, त्यांच्या समस्या अनुभवाव्या लागतील. तेव्हाच कुठं तुम्ही म्हणाल की इट इज अ व्हेरी गुड सोशल ऑडिट. सो दिस इज अ थर्ड पॉइंट, दॅट थिंग इज कॉल्ड एज अ पार्टिसिपेटरी प्रिन्सिपल ऑफ सोशल ऑडिट. चौथा जो मुद्दा आहे तो आहे ट्रान्सपरन्सी. एक पारदर्शकता दिसायला पाहिजे. भेदभाव होता कामा नये की याला महत्त्व दिलं, याला महत्त्व दिलं नाही. मग शेतकऱ्यांच्या समस्या आहेत तर मग फक्त जे ओलीत शेतकरी आहेत तेच तुमच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहेत आणि जे कोरडवाहू करणारे आहेत ते महत्त्वाचे नाही. तुम्ही जर फक्त ओलीत करणाऱ्या शेतकऱ्यांच्या समस्या तुम्हाला जाणून घ्यायच्या असतील, मी सोशल ऑडिटचं पाहतोय, तर तो ठीक आहे. पण एकंदरीत तुम्हाला शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घ्यायच्या आहेत, पण फक्त तुम्ही ओलीत करणाऱ्या शेतकऱ्यांच्या समस्या महत्त्वाच्या समस्या आहेत, कोरडवाहू वाऱ्याच्या नाही, तर ती पूर्णपणे चुकीचं एक ऑडिट म्हणू शकतो, ऑब्जेक्शन म्हणू शकतो. त्यामुळे जो विषय तुम्ही हाती घेतला आहे आणि तो जर समाजाशी निगडीत असेल तर त्याच्याशी संबंधित असलेले जे सर्व घटक आहेत, समूह आहेत, गट आहेत, त्या सर्वांना तुम्हाला एक सर्वसमावेशक नजरेतून सामावून घ्यावं लागेल. एक ट्रान्सपरन्सी, पारदर्शकता तुम्हाला तुमच्या व्यवहारामध्ये, तुमच्या ऑडिटमध्ये ठेवावी लागेल. That thing is called as a transparency and which is also one of the very important principle of social audit. The fifth point is a multidirectional. जसं मी सुरुवातीला सांगितलं, इट शुड बी मल्टीडिमेन्शनल, मल्टीडिरेक्शनल. प्रत्येक बाजूने, प्रत्येक दिशेने तुम्हाला स्वतःला त्यामध्ये घेऊन जावं लागेल, झोकावं लागेल. Then only that social audit can be successful, can be a fruitful exercise. Because if you just think from just in one direction, then you are missing three directions. So you should be very multi-directional, multi-dimensional approach should be there. You have to collect each and every part of that particular society, particular social audit. You shouldn't be there to just think about the particular thing. You have to collect each and everything. You have to think about each and every particular, each and every person. So it should be a multi-directional approach. एक सर्वसमावेशक नजर, एक सर्वसमावेशक नीतिमत्ता, एक सर्वसमावेशक भूमिका ही तुमची असली पाहिजे. तरच मग तुम्ही सामाजिक अंकेक्षण करीत आहात हे त्यातून दिसेल, समाजाला जाणवेल. सो दॅट इज ऑल्सो वन ऑफ दी व्हेरी इम्पॉर्टंट प्रिन्सिपल ऑफ सोशल ऑडिट. सहावा जो मुद्दा, इट शुड बी रेग्युलर. म्हणजे कुठलंही जे काम तुम्ही करीत आहात त्यामध्ये एक नियमितता असली पाहिजे. एकदा केलं आणि विसरून गेलं असं त्यामध्ये नसायला पाहिजे. कारण समाजाच्या भूमिका, समाजाचे प्रश्न, समाजाची एक दिशा ही नेहमी बदलत असते. आणि आपला देश हा शेतीप्रधान देश असल्यामुळे त्या काळामध्ये, त्या वेळेमध्ये शेतकऱ्यांची काय स्थिती आहे त्यानुसार समाज हा बदलेल. आज तुम्ही मार्केटमध्ये जाऊन पहा, व्यवसाय करीत असलेले किंवा नोकरीवर असलेल्या लोकांची जी संख्या आहे ती अत्यंत मर्यादित आहे. पण शेतीवर आधारित जी लोक आहेत आणि त्यांची कुटुंब आहे त्यांची संख्या खूप जास्त आहे. आज जे मार्केट चालतं, आज जो आपला आजूबाजूच्या आपल्या शहरातली जी दुकानं चालतात ही मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या बळावर चालतात. हे विसरून चालणार नाही. असेल त्यांची खरेदी कमी असेल, त्यांची कपॅसिटी कमी असेल, कदाचित ती कमी स्वस्त वस्तूही घेत असतील, यामध्ये मतमतांतरे राहू शकतात. पण शेवटी हे त्यांच्या उत्पन्नावर निर्भर करते. चांगलं उत्पन्न असलेला शेतकरी
जास्त किमतीची वस्तू विकत घेईल, कमी उत्पन्न असलेला शेतकरी कमी किमतीची वस्तू विकत घेईल. पण हे नाकारून चालणार नाही की आज जे मार्केट आपलं चालते आहे, जो बाजार आपला चालतो आहे, हे शेतकऱ्यांच्या भरवशावर चालतो आहे, नोकरदार आणि व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींच्या भरवशावर नाही. हे माझं स्पष्ट आणि वैयक्तिक मत आहे आणि ते खरं आहे असं मी मानतो. सो जेव्हा तुम्ही एक समाजाचं अंकेक्षण करीता, वेन यू आर डुईंग अ सोशल ऑडिट, इट शुड बी रेग्युलर. ठराविक काळापुरतं केलं आणि फाईल बंद करून टाकली आणि तेच निष्कर्ष तुम्ही समोरची 10 वर्ष वापरली, हे अत्यंत साफ चुकीचं आहे. When you are doing a social audit, when you are going in a society, there should be a regularity, there should be consistency. कारण समाजाचे प्रश्न, समाजातील घटकांचे प्रश्न हे बदलत राहतात. ते आपल्या देशामध्ये सीझननुसार बदलतात, ट्रॅडिशन्सनुसार बदलतात, फेस्टिवल्सनुसार बदलतात, गरजेप्रमाणे बदलतात. सो देर शुड बी अ रेग्युलॅरिटी. दिस इज ऑल्सो वन ऑफ द व्हेरी इम्पॉर्टंट प्रिन्सिपल ऑफ सोशल ऑडिट. इट शुड बी कंपॅरेटिव्ह ऑल्सो. गणना असली पाहिजे, कंपॅरिझन असली पाहिजे, स्पर्धात्मकता त्यामध्ये येईल, गुणवत्ता त्यामध्ये येईल, कंपॅरिझन असली पाहिजे की मागं काय होतं, आज काय आहे, मागच्या काळामध्ये जे सोशल ऑडिट केलं त्याच्यामध्ये काय निष्कर्ष आले, आज जे आपण सोशल ऑडिट करतोय त्याच्यात काय निष्कर्ष आहे आणि त्यामध्ये मग काय चेंजेस घडून येऊ शकतात, काय बेटरमेंट त्यामध्ये झालेली आहे. देर शुड बी अ कंपॅरिझन वेन यू आर टॉकिंग अबाउट अ सोशल ऑडिट. आणि शेवटचा जो मुद्दा आहे, दॅट शुड बी व्हेरीफाईड. याचा अर्थ असा आहे की देर शुड बी प्रॉपर डॉक्युमेंटेशन, देर शुड बी प्रॉपर व्हॉट वी कॅन से पुरावे त्यामध्ये असले पाहिजे. इट शुड बी प्रॉपरली व्हेरीफाईड. की मनात आलं ते लिहिलं, एका जागेवर लिहिलं, तिथे भेटी दिल्या नाहीत, जे दिसतंय ते लिहिलं. जे दिसतं तसं नसतं हे आपण प्रत्यक्षात खूपदा अनुभवतो आहे. त्यामुळे त्याचे जे डॉक्युमेंटेशन आहे ते प्रॉपरली असलं पाहिजे, त्याचे जे एव्हिडन्सेस आहेत ते प्रॉपरली मेंटेन असले पाहिजे, फाईल्ड असले पाहिजे. पुरावे हे प्रॉपर, जे प्रश्न तुम्ही विचारलाय, जे उत्तर तुम्ही मिळाले त्याचे पुरावे तुमच्याकडे असले पाहिजे. जसं आपण फिनान्शियल ऑडिटमध्ये पाहतो, कॉस्ट ऑडिट, मॅनेजमेंट ऑडिटमध्ये पाहतो की देर शुड बी नीड ऑफ वाउचर्स. असं म्हणतो ना आपण की ऑडिटमध्ये सर्वात महत्त्वाचा जो पार्ट आहे दॅट इज अ वाउचर. वाउचरच्या आधारेच ते ट्रान्झॅक्शन सर्टिफाईड होतं, व्हेरीफाईड होतं. तर सेम थिंग इज अप्लिकेबल टू सोशल ऑडिट ऑल्सो. की जेव्हा तुम्ही समाजामध्ये जाऊन समाजाप्रती तुमच्या काही भूमिका मांडताय, तर त्या भूमिका मांडण्याच्या मागे तुम्ही जे काही काम केलेलं आहे, जे पुरावे तुम्ही गोळा केलेले आहेत, ज्या लोकांना तुम्ही मिळाले आहेत, जे एव्हिडन्सेस तुम्ही गोळा केले आहेत, ते प्रॉपरली व्हेरीफाईड असले पाहिजे, सर्टिफाईड असले पाहिजे. आणि त्या आधारे, ज्या आधारे तुम्ही ही मांडणी केलेली आहे तुमच्या वक्तव्यांची, ते वक्तव्य तुमचे व्हेरीफाईड झाले पाहिजे. So these are the 8 principles of social audit on the basis of which we can say that social audit is a very good thing for a particular business. आणि त्या आधारे व्यवसाय स्वतःची एक नीतिमत्ता, स्वतःची एथिक्स, स्वतःची भूमिका, स्वतःची इमेज त्या व्यवसायाप्रती समाजामध्ये निर्माण करू शकतो आणि समाजाच्या काय गरजा आहेत, समाजातील घटकांच्या काय गरजा आहेत त्या पूर्ण करू शकतो. सो दिस इज ऑल्सो वन ऑफ द व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट अँड व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट रिगार्डिंग एक्झामिनेशन. मला अपेक्षा आहे तुम्हाला हा मुद्दा चांगल्या पद्धतीने समजलेला असेल. पुढच्या लेक्चरमध्ये नवीन मुद्द्यासोबत मी तुमच्या समोर येईल. धन्यवाद.